गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू वाईल्ड पग मार्क्स. आज आपण काना गेट करत आहोत. काल मुक्की झालेला तो ड्राय केला. आज आपण काना गेट करणार आहोत. सफारी 6:15लाच सुरू झालेली आहे. आता वाजतायत 7. आपण आत येईपर्यंत अर्धा तास गेलेला आहे. सनराईज पण झालेलं आहे. बाकीच्या नॅशनल पार्कपेक्षा इकडे जरा वेगळं आहे. कानामध्ये खटियावरून आपण आत आल्यावर आतल्या साईडला सगळे रोड्स बायफर्केट होतात. तसं आता आपल्याला काना झोन सुरू झालेला आहे. मस्त जंगल आहे एकदम. आई थिंक वो जो सूखी ड्राई पेड़ है ना, हाँ, उसमें ईगल बैठा हुआ है टॉप में. बायनोकुलर से कैमरा से देखता हूँ मित्रांनो. पाणी एकदम क्लिस्टर क्लियर आहे. टॉप में बैठा है. क्या है? ईगल. कौन सा ईगल? सरपंच है कि पता नहीं चल रहा मुझे. वो तो नहीं, उसमें कृष्ण आता आपण आलो आहोत काना मेडोजमध्ये. काना झोनमध्ये एकदम ओपन एरिया काना मेडोज. पूर्ण मेडोज आहे. मस्त ओपन ग्रासलँड आहे. पहले यहाँ काना नाम का विलेज हुआ करता था. अच्छा, उसको रिलोकेट हो गया विलेज यहाँ से कोर डिक्लेयर होने के बाद. हे जे समोर आपल्याला दिसतंय ना, हे बारासिंगाचं ब्रीडिंग सेंटर आहे. जेव्हा हे एक्सटिंक्ट व्हायला आलेले ना, तेव्हा टाटानी हे डोनेट केलेले पैसे आणि हे बारासिंगाचं ब्रीडिंग सेंटर बनवलेलं. बारासिंगा म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला स्वॉम्प डिअर बोलतो. इथे आपल्याला बारासिंगा फीमेल्स. हे सगळे बारासिंगा फिमेल आहेत. टाटाचं योगदान खूप मोठं आहे. जागोजागी वेळोवेळी आपल्याला ते कळतं आहे. मस्त ग्रासलँड आहे. कोरची हीच खासियत असते.
मोर तसे कमी आहेत या जंगलामध्ये. बहुत है. सकाळचं ऊन घेताना हे ग्रासलँड बघा. जम लाइट भी बहुत सुंदर है. सकाळचं मस्त ड्यू आहे सगळ्या झाडांवर. कमालीची शांतता आहे. ग्रासलँडवरून आता आपण जरा डीप फॉरेस्टमध्ये जातो आहे. क्यूट हाथी, क्यूट और बहुत फास्ट हाथी. जहाँ नहीं वहाँ से पुटपट निकल जाता है. आता जे आपल्याला दिसतंय ना हा पेट्रोलिंग एलिफंट आहे यांचा. म्हणजे जिथे बाईक ह्यांच्या जाऊ नाही शकत, चालत जाता येत नाही, तिथे नमस्ते करवा एलिफंट दो. घेऊन जातात. सर वीडियो बना रहे हैं. नमस्ते करवा दो. ये बघितलं आपल्याला बघून त्यांनी एक सलामी दिली आहे. परेशान हो गए. नमस्ते. हाँ, हाँ. पगमार्क तो मिले हैं. अच्छा मालूम वही फाटक नाला तक गया है यार. पंजा उधरी से वो दोनों ऐसा तो नहीं एक नंबर में घुसे होंगे. हो भी सकता है काहे कि वो फाटक नाला से लाल खाड़ी तक तो मिलेंगे हम पंजे हैं. हाँ. वो छाप को पूरा चेक कर लिया, हो सकता है एक नंबर कम में तरफ वो उतर गए. ओ गुड, सही कहे आप. चलो ठीक है. वही हम कहे आपके देखे तो पूछ ले. बकाया तो कई जन सांस साए भगाते हैं थोड़ी बहुत. ना करते हैं ना जी वो गाड़ी वालों के साथ बात करने के लिए. ओ ठीक है यार, ठीक है ना. जी 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 सही है. अपना अपना काम करें अभी. नहीं लेकिन फिर भी अब ऐसा. हाँ हाँ ठीक है जी ना. चल एक नंबरला उतरलो. देखना बेचारा शिव सांगितलं त्यांनी. हाँ सर बैठ जाएंगे आप. तर मित्रांनो अशी मान्यता आहे की श्रावण बाळ जेव्हा आपल्या आईवडिलांना घेऊन चाललेला तेव्हा इकडेच एक तलाव आहे तिथे पाणी भरत होतं आणि राजा दशरथनी बाण चालवला. तर तो तलाव इथे पुढेच आहे ज्याचं पाणी कधीच संपत नाही. खोल तलाव आहे अशी इकडची मान्यता आहे. ती स्टोरी इथे लिहिलेली आहे श्रावण तालची. तर मित्रांनो इथे आपल्याला एक ब्लॅक बग दिसतोय बसलेला. ब्लॅक बग इथे कॅमेरात एवढा झूम नाही आहे. दुसऱ्या कॅमेरात दिसतोय का बघूया आपण. आपल्या हा आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये दिसतोय.
कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये दिसतोय ब्लॅक बक. परत आपण मेडोजमध्ये आलो आहे. मस्त ओपन ग्रासलँड आहे. आपल्याला जरी एवढं ऊन दिसत असेल तरी टेम्परेचर 24 डिग्री सेल्सिअस आहे. मेडोजमध्ये असेल किंवा जंगलात खूप थंडी वाजते अजून पण. क्लायमेट खूप चिल्ड आहे. टायगर ट्रॅकिंग चालू आहे. कुठल्याच गाडीला अजून सक्सेस नाही आहे. पगमार्क दिसत आहेत, पण हे असे ग्रासलँड असल्यामुळे इथे टायगर बसलेला जरी असेल तरी तो दिसत नाही आहे. काही ठिकाणी डिअर्स थोडे सतर्क दिसत आहेत, कॉशियस आहेत. सगळ्याच गाड्या ट्रॅकिंगवर आहेत. कुठे दिसेल का? मित्रांनो, आपण आलो आहोत आता सेंटर पॉईंटला ब्रेकफास्ट करायला. इकडची सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला मी दाखवतो आता. ती आहे ही अँटलर्सचं गेट, कान्हा नॅशनल पार्क. हे डिअरचे अँटलर्स आहेत. आपल्या चॅनलचा लोगो पण आहे तो. हे जे डिअरचे अँटलर्स आहेत ना, त्याचं हे बनवलेलं आहे. मी जवळून दाखवतो तुम्हाला. सगळे डिअरचे हॉर्न आहे ते. तर मित्रांनो, या प्लेसमध्ये कान्हाची डॉक्युमेंटरी दाखवली जाते. तुम्ही जाऊन बघू शकता. या साईडला इथे एक म्युझियम आहे.
सेंटर पॉईंट, कानाचं सेंटर पॉईंट जिथे ब्रेकफास्ट आहे. खरी मजा इथे. इथे बघा काय आहे. बायसनचं स्केलेटन आहे हे. इंडियन गोर आपण ज्याला बोलतो. हे बारासिंगाचं आहे आणि हे टायगरचं स्केलेटन आहे. हे लेपर्ड तेंदुआ आणि हे वाईल्ड डॉगचं स्केलेटन आहे. हे आहेत टायगरचे पग मार्क्स. कानामध्ये आपल्याला टायगरचे पग मार्क्स जे आपल्या चॅनलचं नाव आहे तेही मिळाले आणि अँटलर्स जे आपल्या चॅनलचं लोगो आहे तोही मिळाला. टायगर फूड. मित्रांनो, सेंटर पॉईंटला जेव्हा कानाची सफारी कराल आणि सेंटर पॉईंटला याल तर लोक जनरली वॉशरूमला जाऊन तिथून ब्रेकफास्ट करतात आणि तसंच निघून जातात. पण त्याच्या पलीकडे पण इथे खूप मस्त म्युझियम आहे. एक 10-15 मिनटं या म्युझियमला द्यायला हरकत नाही. बरोबर आहे, आपण इथे वाईल्ड लाईफ बघायला येतो, पण एक 10-15 मिनटं ओके बघण्यासारखं आहे सगळं. जनरली मी बघितलं खूपशे लोक तिथूनच निघून जातात, इथे कोणी येत नाही. पण डू विजिट. वाघाचं स्केलेटन. वाघ आपण चिकारदा बघितले, वाघाचं स्केलेटन आज आपण फर्स्ट टाईम बघतोय. सगळ्यांचे पंजे आहेत. आऊल असेल, पिकॉक असेल, वल्चर असेल, अँट ईटर, पॉर्क्युपाईन, मॉनिटर लिझर्ड, स्लॉथ बेअर, लंगूर, चीतल, बार्किंग डिअर, सांबार, इंडियन गोर, बारासिंगा, सांबार डिअर. मित्रांनो, सांबार डिअरचे अँटलर्स बघा. अँटलर्स हा आपल्या चॅनलचा लोगो आहे. वाघाचं स्केलेटन बघा. हे आहे लेपर्डचं स्केलेटन. हायना, वाईल्ड डॉग. हे आहे जॅकल.
हे वाईल्ड बोरचं स्केलेटन. Common bird species which are found in Kana are shown here. और इन खतरों से निपटने के लिए खूप सुरेख म्युझियम आहे. एकदा डू विजिट. मस्त आहे. ग्लास ब्रिज बनवलेला आहे. ग्लास ब्रिजवरून तुम्हाला जाता येतं. खाली सतपुराचं सगळं जंगल दाखवण्यात आलेलं आहे. या ग्लास ब्रिजवरून तुम्ही जाता जाता हे सतपुराचं जंगल बघू शकता. म्हणून मी मगाशी सांगितलं की याल वाघता आपण कुठल्या ना कुठल्या म्युझियममध्ये कुठल्या ना कुठल्या जंगल सफारीत बघूच, पण हे म्युझियम इकडेच आहे फक्त कानाला. तर कानाला याल ना, म्युझियम खरंच बघा, बघण्यासारखं आहे. थोडा वेळ जातो आपला. बघा मित्रांनो, म्युझियम काय मस्त आहे. एकदा नक्की या इथे. हे सोव्हिनियर शॉप आहे आणि सोव्हिनियर शॉपच्या मागे कॅन्टीन आहे. तर अशाच प्रमाणे हे आपलं सेंटर पॉईंटचं नजारा मी तुम्हाला दाखवलेला आहे. मित्रांनो, जंगलात फिरत असताना असंच आम्ही एका ठिकाणी आलो आणि समोर एक लाकडाचा ठोकळा पडला आहे. पण असं दिसतं की हत्तीचं लहान पिल्लू आहे, म्हणून रेकॉर्ड करतो आहे. बघा, हत्तीच्या पिल्लाचं डोकं, दात आणि सोंड दिसते की नाही. वाघ अजून दिसला नाही आहे, पण जंगल सुरेख आहे. एकदा तरी काना करा. पंचवीस 30 वर्ष जुनं लाकूड आहे हे. डिअर फायटिंग चालू आहे, पण गाड्या आल्यामुळे
आवाज बघा कसा येतोय डिअर फायटिंगचा. तर मित्रांनो, अशाच प्रकारे आपली ही सफारी आता संपली आहे. 11:20 झालेले आहेत. 11:30पर्यंत आपल्याला गेटच्या बाहेर निघायचं असतं. आजही काय टायगरचं सायटिंग झालेलं नाही आहे, पण जंगल खूप सुंदर आहे. म्युझियम खूप मस्त आहे, बघण्यासारखं आहे. एकदा तरी या. प्रत्येक जंगलची सुंदरता असते ना, ही वेगवेगळी आहे. हे आम्ही अनुभवलं आहे. जसं आपण इथे कानाला येताना पेंचमध्ये रुक्कट जंगल केलेलं पूर्ण वेगळं आहे. तसंच काल आपण मुक्की केलं, आज आपण काना केलं. काना आणि मुक्कीमध्ये पण आहे ना खूप डिफरन्स आहे. उद्या आपला किसली झोन आहे. उद्या आपण आपलं लग बघूया. आता तर हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करतो. चलो बाय. थँक्स फॉर वॉचिंग.